ते पण आजही मुंबई आणि नाशिक मुंबई महामार्ग जो आहे तो 2 दशक लोक कंटाळलेली आहेत खरं तर. हा होतो परत तुटतो, होतो परत तुटतो. आता आपण समृद्धीला इगतपुरीपासून कनेक्ट होतो, तिथून 60 किलोमीटर आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. आता आम्ही शॉर्ट रस्ता शोधलेला आहे. मागच्याच मीटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मान्य गडकरी साहेबांनी याला मान्यता दिली आहे की आम्ही नाशिकपासून 15 किलोमीटरवर आता आम्ही समृद्धीला कनेक्ट होणार आहोत. 50 किलोमीटरवर म्हणजे 15 मिनिटात आम्ही त्या ठिकाणी जाऊन समृद्धीला एकदा कनेक्ट झालो की 1.5 तासामध्ये आम्ही भिवंडीपर्यंत जाऊ. पण भिवंडीपासूनही आता मुख्यमंत्री महोदय सांगितलं की आता आपण डायरेक्ट नरिमन पॉईंटला. 1.5 वर्ष लागेल, फार झालं तर 2 वर्ष लागतील, पण आम्ही इथून निघालो की 2.5 तासामध्ये डायरेक्ट नरिमन पॉईंटला जाऊ अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. म्हणजे हा 5 तास 6 तास हे खरं आहे. भिवंडीपर्यंत गेलं की पुढे इतकी ट्रॅफिक असते कारण तिकडे काम चालू आहे, सुरू आहे, त्याला इतके वेळ लागतो ट्रॅफिकमध्ये. हे मोठं आव्हान आहे जिकरीचं. इथून आम्ही 1.5 तासात जातो भिवंडीपर्यंत, पण पुढे 2-2.5 तास लागतात, 2.5 तास 3 तास लागतात. हे आम्हालाही माहिती याची कल्पना आहे. आणि म्हणून आता ते सगळं आता खूप बदललेलं आहे. देवेंद्रजींचं जे सगळं नजरिया आहे, त्यांचं सगळं विजन आहे हे आपल्याला माहिती आहे. मुंबईमध्ये आपण कसे कोस्टल रोड करतो आहे, कसे मेट्रो करतो आहोत, कसे ब्रिज करतो आहोत समुद्रामध्ये. एकदम आम्ही जसं पूर्वी अमेरिकेत जायचो, युरोपमध्ये जायचो, त्यावेळेला तिथे बघून आम्हाला असं आश्चर्य वाटायचं की असं कसं काय समुद्रात पूल गेला, समुद्राच्या खालून आपण कसं चाललेलो आहोत, की मेट्रो कशी चाललेली आहे. आज ते आपण आपल्या देशामध्ये करतो. आणि म्हणून एक व्हिजन असलेले मुख्यमंत्री आमचे आहेत, व्हिजन असलेले पंतप्रधान या देशामध्ये आपल्याला भेटलेले आहेत. त्यामुळे आपण खरंच विकसित भारताच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत. ही गोष्ट निश्चित आपल्याला मान्य करावी लागेल. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवर आपण मात करू. आणि नाशिक शहर एकदा मुंबईला लवकर कनेक्ट झालं, वाढवण आपलं होतं आहे, त्याला जोडलं गेलं की पुन्हा नाशिक शहराचा हा सगळा चेहरामोहरा या ठिकाणी बदलणार आहे.